As rocks carve a path for the stream in turn chisels the rocks into new shapes, even rolling them from place to place, turning the rock to sand and stream to river. This mutual effect on each other best describes Janu's relationship with his art and the world. Janu is known as a talented artist in the world of folk art. His imagination is vivid and his skill precise. One can see meticulous details of the Varli tribal world depicted in his paintings. Generally, art is considered to be a statement of individualism. Varli art, in contrast, has been a collective expression of the community. Usually practiced by the Varli women on mud-plastered walls of their houses, these paintings have a symbolic and ritualistic function in their lives. माझं काय ते पेंटिंग शिकला म्हणून म्हणजे खूप म्हणजे लहान होतो मी, एकदम लहान होतो मी. कारण का मी माझ्या मेहुण्याच्या घरी होतो ना, मला तर काहीच माहीत नाही होती ना. त्यानंतर तिथे त्याने आला, ते मालाला काढलं, 1 वर्ष काढलं, 2 वर्ष काढले. मी लहान होतो ना. मला सांगायचं पेंटिंग शिकाय का नाही, नाही तर मारीन, एक शिकून घे, नाही तर नंतर काय करशील मला सांगायचं. तो मेहुणा त्याचा बालू म्हणजे लाडक्या चिपात होता तो माझा मेहुणा म्हणून, म्हणजे बहीण आहे अजून, तो वारून गेला. तर मग ते पेंटिंग तसं करून गुरा चारून यायचा अख्खा दिवस गुरा चारायची ना. संध्याकाळी तो पेंटिंग करा बसना, रातपर्यंत बसना तो. नाईटला मग त्याच्यात मग ते काही सिम्बॉलसारखे करून मग आपले ते रंग कलरिंग करायचे, काय करायचे ते मग सोपायच्या. तसं करून 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 मग ते विश्वास कुलकर्णी आला तिथे ना. लहान मुलगे म्हणजे आम्हाला घेऊन गेलेला होता ते मालाडमध्ये. तिथे राहायला लागलो तिथे, म्हणजे खूप म्हणजे वर्ष काढली तिथे. म्हणजे काहीतरी मी 25-26 वर्ष काढली मालाडमध्ये. लहानपासून 25-26 वर्ष काढली. म्हणजे कसं काहीतरी 7 का 8 वर्षाचा होतो मी तिथे मालाडमध्ये गेलेला. Janu's journey began as a quest for survival. कडकी माझा ना भरणे काहीच नाही. आम्ही तरी एवढे ना, ते कांद आपले डोंगराचे ते खान ना आम्हाला वडिलांनी नाही आणि हे करेल. ते करडू माहिती ना, इकडे असते ते करडू ते तांदूळ एवढेच असतील ना. ते करडू टाकायचे ते त्याची ते खायला आम्ही आहे. पहिलं पैसे नाही ना. भात तर आमचे भात शिकार पिकते, पण ते काय करत ते जरा खानदानी असते आमची खानदानी सर. ते काय करत ते म्हणजे भात विजी आणत ते झोडायचा भात ना, त्यालाच भरायचा जास्ती करून. असं पहिला तरी नाही फार हालत करेल आम्ही, म्हणजे भरपूर हालत करेल ना. आता जेव्हा अप्पाशी पेंटिंग करायला लागलो आम्ही, ना तर अप्पाशी म्हणजे व्यवस्थित असा. एक वेळी तर माझा भाऊ तो रघु आहे, तो बघितला ना तुम्ही. तर मुंबईशी आलो ना. मी ते नथूच्या तिकडे गेलो ना. तर मी आलो तर लढा लागेल तो. म्हणजे आता घरा खा नाही, आता तो येईल तर धान गवसेल ना. तो करायला लागला लढा. काय रे मला लढा, मी सांगला त्याला दादाला, काय पण सांगा आज सांग. अरे मी आला थोडे तू सांगा पाहत होता ना, माझ्याकडे पैसे होते. तर मुंबईशी अजून तर आलं, तुला माहीत तर खरी काय पैसा हवं पाय सांगा पाहत होता ना. मग त्याला मी विचारलं. तर मग बायकोशी दोघा गेले आम्ही. तर आम्हाला एक पण पोर नाही. गेलो ना, तेव्हा ते बारीक लहान ना कण्या कशात तरी ना ते दुकानावर ते तशा माती ते खडं त्याची ते मग ते पाणी झारून काढायचे ना, ते रांधायचे असा भला. With the emergence of Varli art on the national and international indigenous art scene, the process of commercialization had begun. The stick figures that were confined to the mud-plastered walls of Varli houses started to appear on many other surfaces across the globe. Janu saw his art becoming a marketable commodity. Adapting to this change was natural for him. Commercialization and traditionalism came at crossroads, but for Janu, the choice was clear.
काय आता तर आपल्याला विचारात नको असं, आपल्याला तर म्हणजे काय पण असं करायचे. आता तर एअरपोर्ट करा सांगितलं तरी, रेल्वे सांगितली तरी, पण आता सगळंच आता आपल्या दिमागात बसलेलं आहे आता. आता तर पहिला कुठे साडी नाही करत, काय नाही करत, आता दुपट्टा सांग, साडी सांग, टी शर्ट सांग, जे सांगलात ते, कुर्ता सांग, सर्व ओढणी सांग, सगळंच आता ते जे पाहिजे ते पण आम्ही करून देऊ आता. कारण काय आपली पाय दिमाग आहे तसा कराया. When the monsoons arrive, it's time for Janu to take a break from his art. He goes back into his fields, walking on lands his ancestors lived on and nurtured, looking at the colors and shapes of his favorite spaces, listening to the southern winds to rejuvenate his artistic sensibilities. Art smiles back at him, finding life imitated well.